हॅलो मित्रांनो. खरं तर आज ब्लॉग करणार नव्हतो, कारण घटनाच अशी घडली आहे. जवळपास सकाळी मला एक 9:30-10 वाजता घरून फोन आला माझ्या मम्मीचा, की तू न्यूज पाहिली का म्हणून. आणि जेव्हा मी न्यूज पाहिली तेव्हा मला समजलं की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार ह्या जगात नाही राहिले. बारामतीमध्ये त्यांचं दुःखद म्हणजे निधन झालं. एक विमान अपघातामध्ये लँडिंगच्या दरम्यानच विमानाचा अपघात झाला आणि त्याच अपघातामध्ये अजितदादा यांचं निधन झालं. तर मी म्हणजे आशा करतो की त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी. खरं तर आज ब्लॉग करायचा नव्हतं, म्हणजे इच्छाच नव्हती खरं तर माझी. पूर्णपणे दिवसभर असं सगळा मूड ऑफ झाला आणि म्हणजे खरंच काय सुचत नव्हतं. मला म्हणजे खोटं सांगत नाही मी म्हणजे जेवणसुद्धा करायची इच्छा नाही झाली माझी. एवढं म्हणजे खरंच चांगलं नाही घडलं म्हणजे जे घडलं ते. फक्त आणि फक्त विकासासाठी धावपळ करणारा आणि विकासासाठीच बोलणारा हा नेता होता. तो आपल्यामध्ये आज नाही राहिला. तर मी आशा करतो की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आणि बाकी तर काय आहेच. तर मित्रांनो, आपल्या व्लॉगबद्दल आजचं बोलायचं झालं तर खरंच खूप दिवस आजचा बेकार आहे. एकतरी पहिली गोष्ट घडली तुम्हाला माहितीच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता आपल्याला म्हणजे प्रिंटर घेऊन जायचं आहे आपल्या टेक्निशियनकडे. कारण प्रिंटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला प्रिंटर घेऊनच यावं लागेल. तर प्रिंटर घेऊन तिकडे जायचं आहे म्हणजे आता. तर मग प्रिंटर घेऊन जातो आणि त्यानंतर बघूया आपण नक्की काय प्रॉब्लेम आहे ते. सो मित्रांनो, म्हणजे खरंच आज इच्छा नाही ब्लॉग करायची, पण कसं आहे की होणाऱ्या गोष्टींना आपण टाळू शकत नाही. आणि ही दुःखद घडी आहे आणि ह्या दुःखीच्या म्हणजे गोष्ट कायम आठवणीत राहावी आणि कायम ह्या गोष्टीचा म्हणजे मनामध्ये राहावी. त्यामुळं वाटलं की आपण यावरती काहीतरी बोललंच पाहिजे. मी आवरून आपला प्रिंटर घेऊन जातो आणि त्याची सर्व्हिसिंगचं काय प्रॉब्लेम आहे ते पाहूया आणि त्यानंतर मग पुढच्या गोष्टीकडे वाटचाल करूया. खरं तर आज मी ऑफिसमधून पण सुट्टी घेतली आहे, कारण मला खरंच कुठल्याच गोष्टीचं म्हणजे एवढं हे नाही राहिलं की म्हणजे आज जरा थोडंसं मूड ऑफच होता. त्यानंतर जिमला पण नाही जाणार आहे आज. तर ते प्रिंटरचं आहे तेवढं एक बघतो आणि त्यानंतर मग बघूया कसं काय करायचं ते. आपलं 2 केबल आणि काय 2 हे वायर्स, 2 डब्बे, एवढंच आणि बाकी प्रिंटर. हां, पॉवर केबल, डाटा केबल, व्हाईटचे 2 बॉक्स आणि त्यांचे केबल्स ते पण रिपेअर कसं ना 2 दिवसांनी येईलच इथं. तुम्हाला कळवतो मी कसं काय. म्हणजे कसं आहे, आपलं पुढच्या ऑर्डर घ्यायला प्रॉब्लेम नको नाही का. नाही जेवढं लवकर होईल ना माहिती. हां, मला माहिती आहे तुमचं सिच्युएशन. ते काय होतं माहिती आहे का, आता ते सगळीकडं समजलेलं आहे नाही का. म्हणजे ते आणि नेमकी अशा कंडिशनमध्येच नाही का ऑर्डर भरपूर येणार. जेव्हा मशीन महिना बसून त्याचा ऑर्डर नाही काय नाही असा विषय असतो. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर. चालेल चालेल. आपला प्रिंटर आता देऊन चाललो आहे आम्ही, त्यांच्याकडे ठेवून चाललो आहे. मला वाटतं जरा इशू लईच मोठा झालेला दिसतोय. ही बाटली आणली होती आम्ही इंक द्यायला. आता सध्या तरी मूड ऑफ आहे आपला. हे तर एक कारण आहे, दुसरं पण कारण तुम्हाला माहितीच आहे. चला. आजचा दिवस खरंच ब्लॅक डे आहे. तुम्ही बघा पुण्यामध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम झाला. ह्या मनपाच्या ब्रिजच्या जवळ एवढी झालेली गर्दी. हे आलेलं अग्निशमनाचं दल, काही पोलीस आणि पाण्यामध्ये काहीतरी चालू आहे. काही तुम्हाला दाखवतो मी पुढे. चल ना पुढे. का म्हणजे समोर ते बघा, काही तिथं काहीतरी लावलेलं आहे. मला वाटतं काहीतरी मर्डर वगैरे झाला असावं तिथं. काहीतरी नक्की झालंय. काही इथं पोलिसाची गाडी पण आहे की त्यांना कोणती तरी डेड बॉडी आलेली, वाहून आलेली पकडायची आहे का काय झाले काय माहिती, पण काहीतरी चालू आहे. अद्याप कोणतंही कारण पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी इथे आपण झालेली आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला तर माहितीच आज काय झालेलं आहे. लोकांमध्ये खरंच म्हणजे एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. हां, तुम्ही पण घराबाहेर पडत असाल तर पूर्ण काळजी घेऊनच बाहेर निघा. आणि अरे गाडी, यार तू गाडी सोडली त्याने. आत्ता माझ्या डोळ्यासमोर काय विषय झाला माहिती आहे का. तिथे एका मुलाने गाडीची रेस दिली, गाडी डायरेक्ट हवेत उडली आणि तो गाडीहून डायरेक्ट खाली पडला. माझा कॅमेरा अँगल थोडा चुकला. मी तुम्हाला बाकी दुसरं सांगत होतो. सो मित्रांनो, आपला प्रिंटर आपण त्यांना देऊन आलो. मी पाहिलंच
प्रिंटर द्यायला आपण गेलो होतो. तर प्रिंटरचं मे बी काम 2-3 दिवसामध्ये होईल. त्यानंतरच मग आपण आपले बाकीचे कामं करणार आहे प्रिंटिंग साईडची. बाकी सांगायचं झालंच तर मित्रांनो, शेवटी हेच सांगेल की खरंच म्हणजे वातावरण जरा खरंच बेकार चालू आहे. जरा काळजी वगैरे घ्या तुमच्या फॅमिली तुमचीसुद्धा. आणि बाकी काय नाही, मग बाकी आनंदच राहावा. आणि व्लॉग म्हणजे आता मला वाटतं की आता व्लॉग इथंच थांबवावा आजचा. सो मित्रांनो, टेक केअर अँड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. सो आतासाठी